अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात असा संशय व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी 2 पत्रकार परिषदा घेऊन विविध मुद्द्यांची मांडणी केली. अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतरही तपास यंत्रणा ढिम्म असून तपासाला वेग आलेला नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच विमानातील ब्लॅक बॉक्स झाडाल्याची माहिती समोर आल्यानंतर रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत याबद्दल देखील शंका उपस्थित केली होती. यावरूनच आता अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल भाष्य केलंय. त्यापाठोपाठच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत तपासाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय याबद्दल सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय पुढचा विचार लाईव्ह. आमदार रोहित पवार यांनी 9 फेब्रुवारी रोजी पहिली पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी दुसरी पत्रकार परिषद घेत विमान अपघाताचा तपास, ब्लॅक बॉक्स झडाल्याचा दावा आणि इतर शंका उपस्थित केल्या होत्या. यानंतर आता जय पवार यांनीही आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाही असं म्हटलंय. महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरावून टाकणाऱ्या या दुर्घटनेचं संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. BSRला तत्काळ उड्डाण चालवण्यास बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे अशी मागणीही जय पवार यांनी केली आहे. जय पवार यांच्या पाठोपाठच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या तपासाबाबत भाष्य केले. सुप्रिया सुळे यांनी X अकाउंटवरून पोस्ट शेअर करत म्हटलंय, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर सबंध महाराष्ट्राला धक्का बसलाय. समाज माध्यमातून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकुल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्य, शंका उपस्थित करत आहेत. त्यांची उत्तरं जनतेला मिळालीच पाहिजेत. पुढे त्या असंही म्हणाल्या की ही उत्तरं मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ही वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणं अतिशय गरजेचं आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणं हा प्रत्येक भारतीयाला घटनेने दिलेला अधिकार आहे. रोहित पवार व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणं अतिशय गरजेचं असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारनं घेतली पाहिजे अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली. दरम्यान रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदांची चर्चा असताना